इथे मशीनने सिग्नल दिलेला आहे, पाहू शकता। आता इथे काय आहे पाहूया। आपल्याला एक कंगन मिळालेला आहे, पहा। तर नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे मेटल डिटेक्टर ही मशीन आलेली आहे। आता ही नेमकी मशीन कार्य कसं करणार आहे, त्याचप्रमाणे या मशीनची जोडणी करून आपण कशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये असलेलं सोनं किंवा आपल्या जमिनीमध्ये असलेलं जे काही आपल्या आजोबा पणजोबांनी गाडून ठेवलेला खजिना आहे, किंवा आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपल्या पायामधलं किंवा हातामधली अंगठी असो, किंवा पायामधले आपल्या घरच्या महिलांचे जोडवे असो, किंवा पायामधले पैजण असो, किंवा गळ्यामधलं कधी कधी सोन्याचं दागिनच हरवून जातं, परंतु ते आपल्याला मिळत नाही। तर ते आता नेमकं पाहायचं कसं, कारण जमीन तर भरपूर असतं, पडलं कुठे आपल्याला माहित असतं की एवढ्या भागामध्ये आपलं पडलं, आपण इथे काम करत होतो, तर आपण ते या मशीनच्या साहाय्याने आपण ते पाहू शकतो। म्हणजेच एकंदरीत असं म्हणायचं आहे की आपला जी वस्तू आहे तर ही जमिनीमध्ये जर पडली, तर या मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने आपण ती मशीन किंवा जे सोनं म्हणू तर ते सोनं आपण या मशीनद्वारे शोधू शकतो। त्याचप्रमाणे आपण जो खजिना वगैरे आहे, कारण कोणाकोणाला शौक असतो की जुन्या पुरातन काळामधला खजिना पाहायचा आणि तो तिथे उपटायचा किंवा सापडायचा, तर ते सुद्धा या मशीनच्या साहाय्याने जमिनीच्या वरतूनच पाहिल्यानंतर खजिना किती फुटावर आहे आणि कसा आहे, किती आहे, तर या मशीनद्वारे ते पाहू शकता। आता संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमधून मला कोणाचे मन दुखवायचे नाही किंवा अंधश्रद्धेच्या विरोधात जायचं नाही। या मशीनने हे कार्य करून दाखवल्यानंतरच तुम्ही या मशीनची खरेदी करावी, असं एक माझं म्हणणं आहे। आपण एवढ्या भागामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू आपल्याला सापडू शकतात, तर त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमधून लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात प्रथम हे आहे मेटल डिटेक्टर। आता हे मेटल डिटेक्टर असून महत्त्वाचं म्हणजे हे 540 नंबरचं हे मेटल डिटेक्टर आहे। आता आपण याची अनबॉक्सिंग करूया। बघू शकता आता अनबॉक्सिंग आपण करणार आहोत। तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम आपण सगळे एक एक साहाय्याने याची पूर्ण ओपनिंग करणार आहोत। हे आहे सेल चार्जिंग करण्याचं साधन। त्याच्यानंतर आपल्याला या मशीनद्वारे सगळं संपूर्ण आपल्याला मिळणार आहे। एक याच्यामध्ये मेटल डिटेक्टरचा डिस्प्ले मिळणार आहे, याच्याद्वारे आपण जमिनीमध्ये काय आहे हे पाहू शकतो। त्याचप्रमाणे याच्यामध्ये हेडफोन दिलेले आहे, म्हणजेच आपण आवाज ऐकून ते किती अंतरावर आहे, काय आहे, आवाज आल्यानंतर आपण त्याची सुद्धा तपासणी ही करू शकतो। त्याच्यानंतर हा कॉईल आहे। हा कॉईल आपल्याला जमिनीमध्ये जसंही काही मेटल लागलं तसंच हा कॉईल पटकन इथून सिग्नल ह्या मशीनद्वारे या मशीनमध्ये येतो आणि आपल्याला समजून जाईल। तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपण इथे फिटिंग करून दाखवणार आहोत। आता आपण या मशीनमध्ये सेल टाकून ही मशीन आपण सुरू करणार आहोत। आता आपल्याला जुने सेल आपल्याला इथे चार्जिंग संपलेले आहे, आपण नवीन सेल याच्यामध्ये टाकणार आहोत। पाहू शकता आपण हे कशा प्रकारे आता याचे आपण संपूर्ण हे सेल इथे टाकून घेणार आहोत। आता हे आपण सेल टाकलेले आहे। नंतर आपण या मशीनला कॉईल जोडून घेत आहोत। हा कॉईल जोडत असताना आपल्याला पद्धतशीरपणे जोडावा लागतो, कारण हाच कॉईल आपल्या मशीनला सिग्नल देतो की आपलं सोनं किती अंतरावर आहे, किती फुटावर आहे। तर हा कॉईल आपल्याला खूप नाजूकरित्या सांभाळावा लागतो। तर आता ह्या कॉईलची आपण सेटिंग करून घेऊया। बघू शकता आता हा कॉईल आपला इथे फिट झालेला आहे। हा कॉईल फिट झाल्यानंतर आपण या डिटेक्टरमध्ये हे असं टाकायचं असतं, त्याच्यानंतर ही कॉईल संपूर्ण इथं फिट होतो। बघू शकता हा फिट झालेला आहे। त्याच्यानंतर याला असा पूर्ण जो वायर आहे हा पूर्ण असा गुंडाळून घ्यायचा। हा झाल्यानंतर याच्या मागे आपल्याला एक होल मिळतं, हे कॉर्ड याच्यामध्ये टाकून द्यायचा। तर मित्रांनो, आता ही मशीन आपण संपूर्ण इथे फिट केलेली आहे। सगळ्यात प्रथम म्हणजे आपण या जमिनीमध्ये असलेलं कोणकोणत्या वस्तू पाहू शकतो, जसे की खिळे आहे, आपल्या काही दुसऱ्या काही वस्तू असेल त्या पाहू शकतो, दागिने पाहू शकतो, खजिना पाहू शकतो, शिक्के पाहू शकतो। आपण ही सेटिंग रुपयावर केलेली आहे। तर आता आपण संपूर्ण ज्या वस्तू आहे, ज्या पुरातन काळातल्या असो किंवा शिक्के असो, तर आपण इथे पाहणार आहोत। आता पाहू शकता आपण ही मशीन चालून दाखवणार आहोत। तर पाहू शकता इथे ही मशीन आवाज करत आहे। पाहू शकता आता इथे काय आहे तर आपण ते पाहूया।
मशीन इथे आवाज करत आहे, तर नेमकं काय आहे आपण पाहूया इथे. तर पाहू शकता आपल्याला इथे एक जे पितळाची दिवनाला तर हे इथे भेटलेली आहे. पाहू शकता इथे होते, आपण याला चेक केलेला आहे. बघा आता हे झालंय. आता त्याच्यानंतर आपण अजून पाहूया वस्तू इथे कोणकोणत्या मिळतात. तर त्याच्यानंतर आता अजून आपण पाहूया नेमकं आता काय काय मिळतं. जसं इथे सिग्नल आहे तसंच ही मशीन आवाज करणार आहे आता, त्याच्यामुळे तुम्ही पद्धतशीर बघा. मशीन इथे आवाज करत आहे. पाहू शकता आता इथे मशीन आवाज करत आहे. आपण इथे पाहणार आहोत. पाहू शकता आपल्याला हा एक जुन्या काळातील जो आपण कित्ता किंवा जो सुपारी तोडण्याचा जो शस्त्र आहे, तर हे इथे भेटलेलं आहे. पाहू शकता ही मशीन कशा प्रकारे आवाज करतं. पाहू शकता. तर हे आपण दोन वस्तू येथे पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी वस्तू आता पाहूया अजून काय मिळतं ते. हे सिग्नल मशीन आवाज करणार तिथे हे आपण पाहूया. इथे मशीन आवाज केलेला आहे. पाहू शकता इथे मशीन आवाज करत आहे. पाहू शकता आपल्याला एक वाटी ही मिळालेली आहे. तर हे सुद्धा आपण आपल्या ह्याच्यामध्ये जमा करून ठेवूया. त्याच्यानंतर आपण अजून पण इथे वस्तू पाहणार आहोत. जसं ही मशीनने बघा लाईव्ह मध्ये सगळं आहे. थोडे शेतकऱ्यांना किंवा आपल्या मित्रमंडळींना दिसेल असं मागे व्हा थोडे. बघू शकता आता आपण हे आता इकडे बघू करत आहे. इथे इथे सिग्नल देत आहे. बघा मशीनने आवाज केला. इथे आहे. पाहू शकता आपण एक ग्लास शोधून काढलेला आहे. हा इथे सुद्धा हे मशीन जसंही हे बघा, हे बघा मशीन काय की जसं ही कोणती वस्तू लागली की सरळ ही मशीन आवाज करतात. आता ही पण आपण शोधून काढली आहे. आता अजून पण आपण काही वस्तू मिळेल ते काढूया इथे शोधून. बघू शकता आता ही मशीन आपली इथे तयार झालेली आहे. आता हा जो आपल्याला रॉड दिसत आहे, तर हा रॉड याच्यामध्ये टाकल्यानंतर हा आपल्याला ही मशीन संपूर्ण बघू शकता. आता हे आपली फिटिंग झालेली आहे. आता या मशीनला आपण चालू करूया. आपण आता हेडफोन लावून सुद्धा ही चालू शकतो, परंतु तुम्हाला आवाज येणार नाही की मेटल सापडलं का नाही. आता ही मशीन आपण सुरू करणार आहोत. पाहू शकता शेतकऱ्यांना दाखवा इथे. तर ही मशीन आपण सुरू करणार आहोत. आता ही मशीन सुरू झालेली आहे. पाहू शकता आपल्याला इथे सिग्नल दिलेला आहे. आता इथे काय मिळते आपण पाहूया. पाहू शकता इथे नाणे मिळालेले आहे आपल्याला. बघू शकता हे नाणी मिळालेले आहे. आता ही नाणी सुद्धा आपण तिथे जमा करूया. त्याचप्रमाणे अजून काय मिळतं ते पाहणार आहोत आपण. पाहू शकता इथे आपल्याला सिग्नल दिलेला आहे. हे पहा इथे पण एक आपल्याला शिक्का मिळालेला आहे. त्याचप्रमाणे अजून पाहूया. इथे पण एक सिग्नल मिळालेला आहे. हे बघा इथे पण आपल्याला एक शिक्का मिळालेला आहे. त्याचप्रमाणे अजून आपल्याला काय मिळतं ते बघूया. बघू शकता आपण संपूर्ण इथून दाखवत आहे. इथे मशीनने सिग्नल दिलेला आहे. पाहू शकता आता इथे काय आहे बघूया. आपल्याला एक कंगन मिळालेला आहे. पहा इथे हे कंगन होतं. आपण याला चेक केलं. बघू शकता हे कंगन आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा. तर हे अशा प्रकारे हे आवाज करतं. हे आपल्याला कंगन सुद्धा इथे मिळालेलं. आपण आता आपल्या वस्तूमध्ये हे टाकून ठेवणार आहोत. तर मित्रांनो आपण जमिनीमधून ज्या वस्तू काढलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये दिसत असेल. तर आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या जमिनीमधून इथून शोधून काढलेल्या आहे. आता आपण शिक्के काढले आहे, एक कटर काढलेला आहे, वाटी आहे, त्याचप्रमाणे एक सोन्याचं एक कडा आहे. त्याच्यानंतर इथे आपण पाहू शकता एक दिवनाल सुद्धा मिळाली आहे. पुरातन काळातील ग्लास सुद्धा मिळालेला आहे. आता आपल्याला एक कड सुद्धा इथे मिळालेला आहे. आता हे कड आपण इथून जमिनीमधून तुमच्या समोर लाईव्ह मध्ये दाखवलेला पाहू शकता. आता हे कशा प्रकारे आवाज करतं बघा. हा
तर आपण जे इथे या मशीनद्वारे जे शोधून काढलेलं आहे, तर ते हे जे आहे तर माइंड लॅबचं हे एक आपल्याला मेटल डिटेक्टर हे आपण 540 हे मेटल डिटेक्टर आहे ते आपण आणलेलं होतं. त्याच्याद्वारे आपण ह्या वस्तू इथे शोधून काढलेल्या आहे. तुम्हाला जर कोणतंही जमिनीमधली जी वस्तू आहे मौल्यवान असो किंवा तुम्हाला त्या वस्तू नवीन नवीन पुरातन काळातील शोधण्याचा शौक वगैरे असेल, तर तुम्ही या मशीनचा तिथे उपयोग हा करू शकता. आता या मशीनचा फायदा असा होणार आहे की आपल्या मौल्यवान वस्तू कधी आपल्या हाताने हरवल्या तर आपण या मशीनद्वारे त्या शोधू शकतो. त्याचप्रमाणे कोणाला जर खजिना वगैरे शोधण्याचा शौक वगैरे असेल किंवा इच्छा असेल की ते आहे बा, परंतु त्यांना ते कुठं आहे नेमका तेवढ्या परिसरात ते माहीत नसेल, तर या मशीनद्वारे आपण तो शोधू शकतो. जसं की आम्ही इथे हे शोधले आहे, पाहू शकता आम्ही हे इथे मशीनने शोधलेले आहे. तर हे मशीन जसंही जमिनीमध्ये अ, काही सापडलं तसंच ते आवाज करतं, जसं की आता आपण येथे बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर आता हे खरेदी करायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही हे खरेदी करू शकता. जबरदस्त यंत्र आहे, चांगलं आहे. तर याची किंमत वगैरे खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपूर्ण मिळून जाणार आहे. तुम्हाला जर ही मशीन खरेदी करायची असेल तर खाली दिलेला जो कुपन कोड आहे तर तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला योग्य ते डिस्काउंट सुद्धा ही मिळणार आहे. तर खरेदी करायची असेल तर तुम्ही कुपन कोडचा उपयोग हा करू शकता. आता तुम्हाला जर अशा प्रकारची काही ही मशीन खरेदी करायची असेल किंवा याच्यापेक्षा जास्त मोठ्या याच्यामध्ये जे मशीन असेल, जास्त कॉईलवाली किंवा जास्त पॉवरवाली, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही ती मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क हा करू शकता.